सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। खडक प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे आणि सकल खडक मराठा समाज यांच्या वतीने ह्या ठिकाणी दिवाळीचं फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्व मराठा समाज ह्या ठिकाणी एकत्रित जमला होता। आत्ता आपल्या सोबत अध्यक्ष नानासाहेब पायगुडे हे आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ह्या ठिकाणी मराठा समाजाला कोणते मार्गदर्शन करण्यात आलं आणि कोण मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि कशा पद्धतीने हा आजचा स्नेह मेळावा जो आहे तो कसा संपन्न झाला, काय सांगाल? आज कशा पद्धतीने हा स्नेह मेळावा घेण्यात आला आणि कोण या ठिकाणी उपस्थित होते? आज आपण 23 तारखेला म्हणजे रविवारी खडक प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे व सकल खडक मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळ तसंच स्नेह भोजन म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता। परंतु या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की आपल्या मराठा समाजातील गरजू लोकांना किंवा तरुणींना व्यवसायासाठी जे काही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं जे व्यावसायिक कर्ज मिळतं त्या योजनेविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपण कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक जयश्रीताई पाटील यांना बोलवलं होतं। त्यांनी आपल्या समाजाला सगळ्यांना असं उत्कृष्ट पद्धतीनं मार्गदर्शन केलं। त्यानंतर एक रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ बांगड हे सुद्धा आले होते। त्यांनी आपल्या त्या खडकमाळीतले असल्यामुळं त्यांनी आजपर्यंत 180 वेळा रक्तदान केलं, 15 वेळा प्लाझ्मा दिला। असा हा माणूस जगातील पहिला माणूस आहे की 15 वेळा प्लाझ्मा देणारा। प्लाझ्मा सहसा लोक देत नाहीत, तर हा एक कार्यक्रम ठेवला, त्यांची एक माहिती दिली, आपण त्यांचा सन्मान केला। परत आपण एक केडी गारगोटे म्हणून एक सर होते, ते पण सामाजिक कार्यकर्ते, त्यांनाही वनीकरणाबाबत पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांनी सुद्धा आपल्याला आपला समाज विधी कसा प्रगत होईल विधीमध्ये, म्हणजे आपल्या काय विधीला आपण जो म्हणतो कायदे तज्ञ, कायद्यामध्ये कसा सक्षम होऊ शकतो त्याविषयी माहिती दिली। त्याचबरोबर आर्थिक सक्षम कसा होईल त्याबाबतही माहिती दिली। अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम ॲक्च्युली आपल्या मराठा समाजातील रंजलेल्या गांजलेल्या लोकांना किंवा तळागाळातील लोकांना जे कायद्याचं ज्ञान नाही किंवा आपल्या रोजगार हमी कशी उपयोगात आणता येईल याविषयी मार्गदर्शन ठेवलं होतं। आणि त्याचबरोबर आपण आपल्या समाजातील लोकांना एकत्रित जमवण्याचं काम केलं। आपण हा उपक्रम 7 जुलै 2024 पासून सुरू केलेला होता। त्यामध्ये मागच्या वेळेला आपण मेळावा घेतला, मेळाव्यामध्ये सगळ्यांचा सन्मान केला। 75च्या पुढच्या कुटुंबातील जोड्यांना म्हणजे नवरा बायको यांना आपण सन्मान करून विद्यार्थ्यांचा सन्मान केला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वही वाटप सुद्धा केली, आर्थिक विद्यार्थ्यांना मदत केली। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांनाही मदत करण्याचं आपले ध्येय आहे। आणि यापुढे आपण आपल्या भागामध्ये एक अद्ययावत ॲम्ब्युलन्स चालू करण्याचा आपलं ध्येय आहे। तसंच आपल्याकडे फंड जमा झाल्यावर आपण ज्या लोकांना खरोखर गरज आहे अशा लोकांनाही मदत करणार आहे। आपण आपल्या भागातील अजय उर्फ आबा उत्तमराव पाटील यांनाही आमंत्रित केलं होतं। ते सुद्धा खडक मराठा समाजाचे एक सदस्य असून ते डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत। ते पण त्यांच्या माध्यमातून आपल्या आळीतील किंवा आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना मदत करीत असतात, आर्थिक मदत करतात, शालेय साहित्याची मदत करतात। त्याचबरोबर आपल्याबरोबर आणखीन राजकीय पुढारी होते, बँकेचे अधिकारी होते, त्यांनी आपल्याला भरपूर माहिती दिली आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या भरघोस गर्दीने संपन्न झाला। त्याबद्दल मी सगळ्या समाजाचे आणि सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। खडक प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने जो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला की स्नेहभोजन किंवा फराळ, दिवाळी फराळ हे नुसतं एक निमित्त आहे। आज हा मराठा समाजासाठी जरी ओळखला जाणारा ट्रस्ट असला तरी यांचा ज्या सर्वांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की यांनी संपूर्ण समाज, ह्या परिसरातला संपूर्ण समाज म्हणजे सगळे समाज, कुठला असा नाही की फक्त मराठा आहे, सर्व समाज एकत्रित करून त्यांनी हा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला। ह्या मागचा उद्देश त्यांचा असा होता की मराठा समाज असेल किंवा इतरही कुठले समाज असतील
तर त्यांना जे शैक्षणिक अडचणी येतात, आर्थिक अडचणी येतात किंवा त्यांना कायदेशीर सल्ल्याची आवश्यकता असते काही ठिकाणी, किंवा काही गोष्टी ज्या सरकारने चालू केलेली महामंडळं आहेत, जसं असेल अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान महामंडळ असेल, सारथी आरटी बार्टी असेल, ह्या ज्या प्रक्रिया आहेत लोकांच्या शिक्षणासाठी, व्यवसाय उद्योजकता वाढवण्यासाठी, ह्यांची प्रक्रिया ह्या लोकांना माहिती नसते किंवा समाजापर्यंत पोहोचत नाही. तर ह्यासाठी त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याकरता मी त्यांचं खरंच कौतुक करतो. कारण ह्यामुळं हे आज जे काही इथं मार्गदर्शन करणारे व्यक्ती आल्या, गारगोडे साहेब असतील, त्या ज्या अण्णासाहेब पाटीलच्या प्रतिनिधी असतील किंवा बँकेचे सीईओ असतील, शाहू बँकेचे, यांनी जे काही मार्गदर्शन केलं त्यामुळं लोकांना निदान एक त्यातल्या अडचणी ज्या येणाऱ्या आहेत किंवा त्याला लागणाऱ्या ज्या काही प्रोसेस आहे ही त्यांना ज्ञात झाली. आणि मला वाटतं अजूनही आपण असे काही कार्यक्रम त्यांनी घ्यावेत की जेणेकरून समाजातल्या शैक्षणिक, औद्योगिक, व्यवसाय करणाऱ्या लोकांना जिथं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे किंवा प्रक्रिया चांगल्या प्रकारे कळेल असे अजून त्यांनी मार्गदर्शन करावं. त्याकरता आम्ही कायम त्यांच्या पाठीशी असू सर्वजण. मी जरी आज म्हटलं की माझा त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून त्यांनी माझं आज कौतुक केलं, वास्तविक घरच्या लोकांनी, कारण मी या परिसरात लहानाचा मोठा झालेलो आहे. ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत. आज वडिलांचा वारसा घेऊन जरी मी चाललो असलो इथं, तरी डेक्कन मराठा या माध्यमातून आपण नाही म्हटलं शिवाजी मराठा संस्था, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ह्याच्या हिरे हायस्कूल आणि शिवाजी मराठा संस्थेच्या सर्व शाखा ह्यामध्ये 1350 मुलांना आपण शिक्षणापासून जे वंचित राहत होते, की म्हणजे हा जो परिसर बघितला, शाहू कॉलेजचा परिसर बघितला तर चारी बाजूने त्याला स्लम एरिया आहे. तर तिथं जी पालक लोक आहेत ही मोलमजुरी करायला जातात, विद्यार्थी शाळेत पाठवत नाहीत. तर आपण ह्यांच्यासाठी सन्माननीय शरदरावजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमचे वडील उत्तमराव पाटील यांचा वारसा घेऊन आम्ही त्या डेक्कन मराठा एज्युकेशन कडनं ह्या विद्यार्थ्यांनी शाळा शिकावी, किमान त्यांचं जे 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण आहे हे अत्यंत त्यांना चांगलं मिळावं याकरता आम्ही त्यांना संपूर्ण मोफत सर्व शिक्षण देतो. कपडे लत्ते असतील, त्यांना येणे जाण्याच्या संपूर्ण गाड्या आपण त्यांना ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण समाजातनं एक शैक्षणिक आपण जबाबदारी उचललेली आहे. त्यामध्ये आपल्या कमलताई व्यवहारे ह्या पण आमच्या घरातल्याच आहेत, ताई आहेत, मोठ्या आमच्या बहीण आहेत, त्याही आमच्या ह्या सगळ्या शिवाजी मराठा, शाहू कॉलेज, डेक्कन मराठा ह्याशी संलग्न आहेत. त्या अनेक ठिकाणी पदाधिकारी आहेत सर्व ठिकाणी. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन ह्यामध्ये लाभतं. आणि ही जी मोठी मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खूप चांगला अनुभव येतो. त्यातच आता जे मागच्या 2-4 वर्षात खडक प्रतिष्ठान जे यामध्ये अजून आम्हाला इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे, आमच्या बरोबर आहे, तर त्यांनी आम्हाला बरोबर घेतलंय असं म्हणा. या माध्यमातून आपण जेवढं काही शिक्षणाची असेल जबाबदारी ती आम्ही नक्की उचलू. जिथं कुणाला आर्थिक मदत लागत असेल आर्थिक मदत करू. आमच्या डेक्कन मराठाकडनं, अखिल भारतीयकडनं आपण फॉरेनला जाणाऱ्या लोकांना सुद्धा काही मदत करतो, थोड्याफार प्रमाणात त्यांना एक आर्थिक मदत करतो फॉरेनला जात असतील तर. बाकी इथले जे शिक्षण आहे 1ली ते 12वी असेल किंवा काही जणांना समजा इंजिनिअरिंग असेल तिथं थोडेफार आपण मदत करतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या विज्ञान असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा आर्ट्स सायन्सला असेल, या सर्व ठिकाणी आपण जी आता याची मदत करता येते ती आपण करतो. ही एक साईड जरी आम्ही उचलली असली तरी हा जो काही पुढचा प्रवास आहे, लोकांना पुढे बाहेर पडल्यानंतर त्यांना उद्योग करायचा असेल तर त्याच्या ज्या अडचणी आहेत किंवा इतर काही पुढे जायचं असेल त्याकरता ही अशी मार्गदर्शन शिबिरं यांनी जे आज आयोजित केली ते अत्यंत कौतुकास्पद आहे. इथूनही पुढे असेच त्यांनी वेगवेगळे प्रकार मार्गदर्शन शिबिरं आयोजित करावीत आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून खडक प्रतिष्ठान ह्याचं एक स्वतःचं नाव आता या परिसरात एक नावाचा ठसा उमटत आहे. ह्याबद्दल त्यांचं सर्वांचं कौतुक आहे. ही मंडळी मराठा समाजाची जरी असली तरी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाते, म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत चाललेली आहे. तर हे फार कौतुकास्पद आहे आणि ह्यांनी अशीच घोडदौड चालू ठेवावी याकरता शुभेच्छा. जिथं आमची गरज असेल तिथं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी असंच काम करत राहावं या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल खडक मराठा समाजच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने हा जो कार्यक्रम दिवाळी फराळाचा म्हणून या ठिकाणी घेतला, ते फराळाचा हे निमित्त मात्र आहे. या माध्यमातनं संपूर्ण समाज एकत्र आला पाहिजे, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि तरुणांना मार्गदर्शन मिळावं म्हणून, तरुण मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसायामध्ये जावेत म्हणून या ठिकाणी काही लोकांचे विचार या ठिकाणी ठेवले गेले. बँकेचे अधिकारी असतील,
अण्णासाहेब मराठा अण्णासाहेब महामंडळाच्या ताई असतील, नंतर आमचे गारगोटे साहेब असतील, यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं की बाबा एखाद्या ह्याच्यामध्ये व्यवसायात जर उतरायचं असेल तर आपण काय पूर्व प्राथमिक तयारी केली पाहिजे. हे चांगलं मार्गदर्शन ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या मुलांना दिलं गेलं. आणि खरं म्हणजे या प्रतिष्ठानचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की इतका चांगला आणि नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला आणि या परिसरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन बरोबर घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. फक्त ते अखिल मराठा खडक प्रतिष्ठान हे निमित्त मात्र आहे. या सगळ्या परिसरातली लोक जमवण्याचं काम, एकत्र आणण्याचं काम, त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जात असतं आणि ह्यांना आमचं नेहमीच सहकार्य असतं. काही का असेना चांगल्या काम करण्याच्या माणसाच्या पाठीवर थाप दिली पाहिजे आणि ते देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि ही सगळी लोक सगळी सेवा समाजासाठी प्रामाणिकपणे करत असतात. व आमचे डेक्कन मराठाचे अजय पाटील असतील किंवा शिवाजी मराठा असेल किंवा अखिल मराठा शिक्षण परिषद असेल, या परिसरामध्ये किंवा आमची राजश्री शाहू बँक असेल, या माध्यमातून आम्ही नेहमी त्यांना सहकार्य करत असतो. कर्जाच्या रूपाने असू द्या, डेक्कन मराठाच्या माध्यमातून फीच्या रूपाने असू द्या, ॲडमिशनच्या रूपाने असू द्या, या सगळ्यांना आपण नेहमी सहकार्य करत असतो आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करत असतो. आणि यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, या सगळे जे लोक आहेत हे स्वतः आपल्या घरातलं कार्य आहे असं समजून सगळीकडे फिरले. सगळ्यांना घरातल्या लग्नासारखे सगळ्यांना आमंत्रणं दिली आणि म्हणून हा इतका समुदाय या ठिकाणी मोठ्या संख्येने जमला. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातून समाजाची, संपूर्ण परिसराच्या लोकांची सेवा घडावी अशीच प्रार्थना करते. कोरोनामध्ये 30/40 असे बोर्ड लागले होते रक्ताचे नात्याचे. मला अभिमान आहे. खरं तर तुम्ही जेवढ्या संख्येने उपस्थित राहिला, भगिनीच्या बाबतीत सांगेल, माझ्या 2 ऑफिसेस मध्ये मिळून 400 ट्रॉफीज आहेत. परंतु आजचा हा मान भगिनींना मी सांगतो, तुम्हाला माहेरच्या साडीचा जो मान असतो ना, तेवढा मला अनुभव झालाय. एकदा भगिनी वर्गावरचा टाळ्या वाजवत आपण. खरोखर करोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं. मी तुमचा जास्त नक्कीच घेणार नाही, परंतु ज्या गोष्टी सांगेल त्या तुम्ही प्रकर्षाने पाळाव्यात. एक तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे. प्रत्येकाने आपल्या आधी नातेवाईकांचे, सर्व नातेवाईक, नंतर मित्र आणि रक्तदाते याचा रक्तगट पुढे जायचा. उदाहरणार्थ A पॉझिटिव्ह राम बांगड, B पॉझिटिव्ह मीर फराके, असं करून घ्या. गरजेच्या वेळी अगदी माझा अनुभव सांगतो, तो अगदी मंत्र्याच्या कॅपॅसिटी माझाच असतो, पण त्याच्या आजोबाचा नंबर त्याला माहिती नसतो, कुठल्या गट ग्रुप आहे तो आधी करून घ्या. 60ची ज्यांनी क्रॉस केले आहे त्यांनी प्रत्येकाने HbA1c म्हणजे आपल्या शुगरची टेस्ट करून घ्या. कारण शुगर कधी चालू होते माहिती नाही, तर मी ते नक्की सांगेन. महिलांच्या बाबतीत एक सांगेन की त्यांनी त्यांचं हिमोग्लोबिन कमी असेल तर ताबडतोब चेक करून घ्या. कारण सगळ्यात रोगाचं मूळ कारण असतं हिमोग्लोबिन. भारतामध्ये जवळपास फक्त 8% महिलांचं हिमोग्लोबिन जे सशक्त महिलेला पाहिजे 12.5 ते असतं. बाकी 92% लेडीजचं नसतं. भगिनींनी ती काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यांचं वय झालेलं आहे, मी पण 69चा आहे, पण एका बाबतीत मला अभिमान आहे. 21 डिसेंबरला माझं 181व रक्तदान गाडगे महाराज धर्मशाळेत आहे, त्याची मला आत्ता खात्री आहे. हिमोग्लोबिन 13.3 आणि बीपी जे तुम्हाला पाहिजे नॉर्मल ते 79-130 आहे. ते अपच मी शंकर महाराज मठात गेली 5 वर्ष सेवा करतो. तिथे 55 महिन्यात कुठलंही अनिश नाही, कुठल्याही प्रायव्हेट ब्लड बँकेला बोलवलेलं नाही. 55 महिन्यात 17,642 लोकांनी रक्तदान केलंय. 17,642. महाराजांनी पुढच्या 25 वर्षाचा रेकॉर्ड तोडलाय. मित्रांनो, काळजी घ्या. मी तुमच्या बरोबरच असतो, पण मध्येच बोलणं याच्याकरता की मला दिवसात 40 कॉल तरी असतात. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, मला खडकवाडीचा अभिमान याच्याकरता आहे. आधी संजय बालगडे त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली. आता किशोर आहेत राजपूत, त्यांनी 75 वेळा केलं. आता नहार आलाय. पाठीमागे अमर गायकवाड पासून प्रत्येकाने, तळेकरांनी पासून सगळ्यांनीच मला रक्तदानाच्या या मोहिमेला मदत केलेली आहे. याचं कारण
हे कमीत कमी एकट्याचं काम नाही. आणि नक्की एकदा या संयोजकाकडे मी सांगतो त्या टाळ्या वाजवा. त्याचं कारण इतकी मोठी गर्दी खडकवाळी कधीच पाहिलेली नाही. कुठलेही नॉन पॉलिटिकल इश्यूज सगळे, कुठल्याही जाती धर्माचं हे नाही, तरी देखील खरोखर तुम्हाला मानलं पाहिजे. जेवढं कौतुक करावं तुमच्या लोकांचं तेवढं कमी आहे. याचं कारण चांगल्या अर्थाने ज्याला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही, ज्यांना कुठेतरी वैचारिक मंच आहे आणि ज्यांना कुठेतरी समाजाशी घेणं आहे, अशा लोकांना एकत्र करणं खरोखर म्हणजे खरोखर इम्पॉसिबल आहे. माझा साष्टांग नमस्कार आहे तुमच्या सगळ्यांना. जाता एक सांगेन की रोज रक्ताची 1500 बॅगची पुण्यात गरज असते. आपण फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटचे असतील ससून हॉस्पिटल, YCM, औंध आणि कमला नेहरू यांना प्रायोरिटी रक्त देतो. शक्य असेल त्यांना कन्सेशन देतो. त्यांची मिनिमम कॉस्ट जी असते 500 ते 700 बॅगची कॉस्ट, ब्लड बँकेची कॉस्ट तेवढी मात्र सर्वांना द्यावी लागते. पण तुम्हाला अभिमान आहे, एकमेव रक्ताचे नाते ट्रस्ट असं ट्रस्ट आहे की ज्यांनी इथून विमानाने रक्तदात्यांना नेऊन 20 लोकांना आता परवा 16 ऑगस्टला तिथे रक्तदान शिबिर घेतलं. मिलिटरीच्या लोकांमध्ये, मिलिटरीच्या कॅम्पसमध्ये राहून, कारण तिथं कायम रक्ताचा दुर्भिक्ष असतो. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सकल मराठा समाज, खरंच माझं बोलणं चुकीचं आहे, तुम्ही अख्ख्या पुण्यातून आलात, तुमची जी एकी आहे ना, माझा पुन्हा एकदा नमस्कार आहे. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वात पहिले मी महामंडळाच्या योजनेबद्दल सांगते आणि अगदी सिंपल सोप्या भाषेत सांगते आणि सोपी प्रोसेस आहे अगदी. काही अडचण आली तर आपण नंतर प्रश्न उत्तर घेऊया जर टाइम असेल तरच्या हिशोबाने, कारण थोडा लेट झालेला आहे कार्यक्रम सुरू व्हायला. तर सगळ्यात पहिले महामंडळ जे आहे ते व्याज परताव्याची योजना आहे, ही योजना राबवतं. याकरता काय करायचंय आपल्याला, सगळ्यात पहिले LOI काढायचं आहे. LOI म्हणजे काय, तर पात्रता प्रमाणपत्र. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही आहात. ही प्रोसेस जी आहे ती सगळी ऑनलाईन होते, A to Z. म्हणजे सुरुवातीपासून फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला व्याज तुमच्या अकाउंटला परत येईपर्यंतची जी प्रोसेस आहे ती सगळी ऑनलाईन आहे. LOI जे आहे ते बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असते की LOI म्हणजे काय नेमकं. तरी महामंडळातून प्रमाणपत्र मिळतं की तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याकरता बेसिक KYC डॉक्युमेंट्स लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ज्याच्यावर मराठा राज्याचा उल्लेख असेल, हे सगळे कागदपत्र ऑनलाईन सबमिट केले की आपला LOI जनरेट होतो ऑनलाईन. LOI जनरेट झालं. आता परत कन्फ्युजन असतं की LOI आम्हाला मिळालं म्हणजे आम्हाला बँकेतून कर्ज मिळणार, तर असं नसतं. बँकेची प्रोसेस ही टोटली डिफरंट राहते. बँकेला तुम्हाला कर्ज घेताना वेगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. LOI आल्यानंतर तो घेऊन तुम्ही बँकेत जायचं. कुठलीही बँक चालते, नॅशनलाइज, प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह. या बँकेमध्ये जाऊन तुम्ही व्यवसायाच्या नावाने कर्ज घ्यायचं, कारण योजना जी आहे ती आपली बिझनेस लोन साठी आहे. म्हणजे ज्यांना उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, त्यांच्याकरता ही योजना आहे.